वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. चातुर्वर्ण्याचा विषय चाललेला आहे भगवंतांचा. आता ते प्रत्येकाची कर्तव्य सांगतायत वर्ण धर्माप्रमाणे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पहिले त्यांनी ब्राह्मणांचे कर्म सांगतात, ब्रह्मकर्म शब्द वापरले त्यांनी. त्याच्यामध्ये झाले 42 श्लोक आहे. शमो दमस तपः शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. खूप मोठी गुणांची यादी दिली. हे सगळे असले पाहिजेत ब्रह्मकर्म करणाऱ्या. म्हणजे पहिला वर्ण जो आहे ब्राह्मणाचा, तो त्याच्यामध्ये अंतःकरणाचा निग्रह, मनाचा निग्रह, म्हणजे इंद्रियांवर ताबा, म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळ्यांवरती ताबा पाहिजे. नंतर धर्मासाठी कष्ट सहन करायची तयारी पाहिजे, कारण शेवटी धर्माचं रक्षण करायचं. मग त्याच्याकरता कष्ट करावे लागले तर करण्याची तयारी पाहिजे. अंतर्बाह्य शुद्ध राहणे, हे केवळ बाह्य शुद्धता नाही आहे, साबुलावून अंघोळ केलं मग झालं नाही. अंतरशुद्धता पण पाहिजे, म्हणजे शरीराची अंतरशुद्धता पाहिजे, मनाची पण अंतरशुद्धता पाहिजे. नंतर दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करण्याची प्रवृत्ती पाहिजे. म्हणजे बघा, ब्रह्मकर्मामध्ये क्षमा करणं सांगितलंय अपराधाला, आणि क्षत्रिय कर्मामध्ये दंड देणं पण सांगितलेलं आहे. ज्याचं ज्याचं काम आहे त्याचं त्याचं काम त्यांनी करायला पाहिजे. मन, इंद्रिय आणि शरीर चांगलं ठेवणं सर्व दृष्टीने. नंतर वेद, शास्त्र, ईश्वर आणि परलोक इत्यादीवर विश्वास ठेवणे. त्याचं प्रामाण्य मानणे, याचा अर्थ की त्यात जे काय सांगितलं वेदात, शास्त्रात, नंतर प्रत्यक्ष ईश्वरावरती आणि परलोक, सगळे या सगळ्यावरती श्रद्धा पाहिजे आहे. मनापासून पूर्णांशाने विश्वास पाहिजे, म्हणजे श्रद्धा आली. नंतर वेद आणि शास्त्रांचं अध्ययन करायला पाहिजे. त्याचं मुख्य काम आहे अध्ययन करणं सगळं वेदांचं, आणि अध्यापन करणे पण, कारण त्यांनी दान पुढे दिल्याशिवाय पुढे जाणारच नाही. त्यामुळे अध्ययन करणे आणि अध्यापन करणे. आणि सगळ्यात शेवटी तर महत्वाचं झालं की परमात्म तत्वाचा अनुभव घेणे. एवढी साधना केली पाहिजे की परमात्म तत्वाचा अनुभव आलाय काही प्रमाणात, काही एवढी साधना केली पाहिजे. ती सगळीच्या सगळी ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत म्हणून सांगितलं. स्वाभाविक म्हणजे ते स्वभावता आहे, ते करायलाच पाहिजे. ती केली तर तो ब्राह्मण समजायचं, असं भगवंत सांगतात. पुढच्या श्लोकात ते क्षत्रियाची कर्म सांगतायत. दुसरा वर्ण आहे शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावज. म्हणजे क्षत्रियाची स्वभावताची जी कर्म आहेत ती भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. पहिलं म्हणजे शौर्य आहे. क्षत्रियाला रक्षणच करायचं सगळ्यांचं, त्यामुळे शौर्य तर दाखवायलाच पाहिजे. त्यामुळे शौर्य आहे, तेज आहे, संघर्ष करण्याला लागणारं सगळं तेज आहे, धैर्य आहे, पुन्हा धाडस पाहिजे सगळं करण्याचं, घाबरून चालणार नाही. चातुर्य पण पाहिजे, हे कसं आपलं कर्म कसं केलं पाहिजे याचं चातुर्य आहे. बरेच वेळा चातुर्याने गोष्टी सिद्ध होतात, शक्तीपेक्षा चातुर्य श्रेष्ठ राहतं. नंतर युद्धातून पलायन न करणे म्हणजे क्षत्रिय. युद्ध स्वीकारलेलं आहे, त्यामुळे युद्धाला आलेलं तर शुद्ध करायला पाहिजे, पळून जायचं नाही. आणि अर्जुन नेमका युद्धापासून पळून जात होता, तर इथं हा मुद्दा महत्वाचा मांडला गेला भगवंतांनी. नंतर दान देणे, मिळवायचं सगळं क्षत्रियांनी, सामर्थ्याने कमवायचं सगळं, पण दान पण दिलं पाहिजे. सगळा उपभोग आपण घ्यायचा नाही, ती समाजातल्या इतरांना पण त्याचा भाग त्याला दिला पाहिजे, म्हणून दान देण्याचं कर्तव्य. आणि स्वामीभाव, शेवटी सैन्य आहे, स्वामी कोणतरी असणारच आहे. म्हणजे क्षत्रियाचा स्वामी असतोच कुठेतरी, त्या स्वामीचा आदर बाळगणे, त्याच्याबद्दल श्रद्धा ठेवणे, त्याला म्हटलंय स्वामी भाव. ही सगळी क्षत्रियांची स्वाभाविक कर्म आहेत म्हणून भगवंतांनी सांगितलं. मग पुढे आणखीन त्याने वैश्य आणि शूद्रांची सांगितली आहेत, ते पुढच्या श्लोकात आहेत. वर्णाश्रमाप्रमाणे कोणाकोणाची काय काय कर्तव्य आहेत, कामं आहेत, हे भगवंत सांगतायत. 44व्या श्लोकामध्ये ते वैश्य आणि शूद्रांच्या कामाचं स्वरूप सांगतायत. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम
परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. 44व्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे की कृषी शेती करणं, गौरक्ष म्हणजे गोपालन करणं, आणि मग क्रय विक्रय समाजाला लागणाऱ्या वस्तू विकत आणणं आणि विकत देणं म्हणून क्रय विक्रय करणे. पण क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार म्हटलंय त्यांनी. ह्या फार महत्वाचा मुद्दा मांडला, सत्य व्यवहार मांडले. सत्य व्यवहार म्हणजे काय? तर खरेदी विक्रीच्या वेळी योग्य माप बिप व्यवस्थित द्यायची, पुढे कमी जास्त करायचं नाहीये, किंवा वस्तू भेसळ करून द्यायच्या नाहीत, एकाच्या वेळी दुसरी दिली असं होता कामा नये. नफा असेल तो ठीक आहे, वाजवी नफा घ्यायला हरकत नाही, पण अवास्तविक नफा घ्यायचा नाही, किंवा दुसऱ्याला धाक दाखवून शक्तीचं प्रदर्शन करून आपला भाव वाढवणे असं नाही करायचं. हे सगळं सोडून जो क्रय विक्रयाचा व्यवहार करतो तो सत्य व्यवहार आहे. म्हणून भगवंताने सत्य व्यवहार म्हटलेलं नाही, हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. क्रय विक्रय सत्य व्यवहार, सत्य करणे हे ही वैश्य धर्मातल्या लोकांची कामं आहेत सगळी, अशा प्रकारची सगळी. आणि शूद्रांच्या बद्दल त्यांनी सांगितलं दुसऱ्या ओळीमध्ये की परिचर्यात्मक सेवा करणे, सेवा ज्याची ज्याला गरज आहे त्याची सेवा करणे, समाजातल्या सगळ्यांची सेवा करणे. सेवा हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांची सेवा करणे हे शूद्राचं स्वाभाविक कर्तव्य. दोन्ही स्वाभाविक म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांनी स्वीकारलेली आणि त्यांनी दिलेली कामं, आणि अशीच प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे काम करणं हे समाजाच्या स्वास्थ्याकरता आवश्यक आहे असं लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून पुढच्या श्लोकात भगवान सांगतात 45वा आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. मी वाशी म्हणलं तसंच की आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर. स्वाभाविक कर्म काय ती मगाशी सांगितली 3 श्लोकांमध्ये. त्या सगळ्या कामामध्ये तत्पर असलेला मनुष्य, आपली जी वर्णाश्रमाप्रमाणे स्वीकारलेलं काम आहे ते व्यवस्थितपणे पार पाडणं हे महत्वाचंच आहे. पण तो सुद्धा भगवत प्राप्तीच्या परमसिद्धीचा लाभ मिळू शकतो, कुठल्याही वर्णाचा असो. जो आपापल्या वर्णाप्रमाणे असलेलं काम व्यवस्थित करेल, आता मगापासून वर्णन केल्याप्रमाणे, तो परमात्मा स्वरूपाच्या सिद्धीचा लाभ घेऊ शकतो म्हणून भगवंताने आश्वासन दिले. आता पुढे ते म्हणतात की आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य कशा प्रकारे काम करतो आणि सिद्धीला प्राप्त करतो ते मी तुला सांगणार आहे, तू ऐक. आणि ते पुढच्या श्लोकात सांगितलं. आधी आश्वासन देऊन टाकलं की आपल्या आपल्या कर्मात वर्णाश्रमाप्रमाणे स्वीकारलेलं आणि आलेलं काम आपलं अतिशय व्यवस्थितपणे पार पाडतो, तो देखील भगवत प्राप्तिरूप सिद्धीला मिळतो. आश्वासन देऊन टाकलं. आणि मग तो कसं काम करतो? कारण तो आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे ठरलेलं काम करतोय, तर ते कसं करतो भगवंत म्हणतात, घे मी तुला सांगतोय आता, ते तू ऐक असं म्हणतात. मी सगळं पुढच्या श्लोकात सांगितलंय. त्या भगवंत कर्मयोगावर भर देतात सगळीकडे, कारण तो सामान्य माणसाच्या आवाक्यामधला आहे. सांख्य किंवा ज्ञानयोग सामान्य माणसाच्या आवाक्यातलं नाही. त्याबद्दल ते पुन्हा आता सांगतायत. 46वा श्लोक आहे, यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. सिद्धी मिळेल म्हणतात, म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं ही सिद्धी आहे. पण ती कशी मिळेल? ज्या परमेश्वरापासून सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती झाली, आता माहित झालं सगळ्यांना, आणि ज्याने सगळं जग व्यापलंय, परमात्मा ईश्वर किंवा परमेश्वर जगाचं निर्मिती पण केली आणि सगळ्या जगात भरून उरलेला आहे. कणकणमय व साई रमता, कणाकणामध्ये पण तो आहे. अशा परमेश्वराची, म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे, अशा परमेश्वर याचा अर्थ हे समजून घेतलं पाहिजे, अनुभवातनं समजलं पाहिजे आपल्याला. आणि मग आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करायचं. स्वाभाविक कर्म म्हणजे मगाशी आधी या श्लोकात वर्णन केलेले आहेत सगळे. वर्णाश्रमाने कुणी कुठली कुठली कामं करायला पाहिजे. म्हणून जे काम आपल्याला आलंय, आपल्या नशिबाने म्हणा किंवा आपण स्वीकारलंय,
ते काम आपण करायला पाहिजे. त्या कर्मानेच परमेश्वराची पूजा केल्यासारखं होणार आहे म्हटले. ते कर्म करणे हीच परमेश्वराची पूजा आहे. आणि केल्यावर त्याला सिद्धी मिळेल, म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होईल. आता हे कर्म कसं करायचं हे पुढच्या श्लोकात सांगतायत भगवंत. 47 आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात सुनुष्ठिता स्वभावनियतम कर्म कुर्वन् आपनोती किल्बिषम. भगवंत सांगतात की उत्तम प्रकारे आचरलेला दुसऱ्याच्या धर्मापेक्षा थोडस वैगुण्य असलेला आपला धर्म श्रेष्ठ आहे. आता पुन्हा या ठिकाणी धर्म याचा अर्थ आजचे परंपरागत धर्म नाही बरं का, कारण तेव्हा ते धर्म नव्हतेच काही, सगळे धर्म नंतर आले. भगवंताचं 5,500 वर्षापूर्वीच सनातन धर्मच होता फक्त. या धर्म याचा अर्थ जे काम आपण स्वीकारलंय ते आपला धर्म. युद्ध करणं हे योद्ध्याचं धर्म आहे, ज्ञानदान करणं हे ब्राह्मणाचा धर्म आहे. तर त्यांनी आपापला धर्म सांभाळला पाहिजे. दुसऱ्याचा कदाचित तो आपल्याला चांगला वाटेल, ते तसं कल्पना करायची नाही. आपला धर्मच श्रेष्ठ आहे समजायचं. आपल्या धर्माप्रमाणे जसं असेल तसं स्वधर्मरूप कर्म करायचं, म्हणजे माणसाला पाप लागत नाही. आता याची बरीच उदाहरणं मागे पण देऊन झाली आहेत. किंवा गाडीचा चालक आणि वाहक आहे. चालकाला वाटलं ते वाहकाचा धर्म बरा, आरामशीर बसून राहायचं, मला एवढं टेन्शन सगळं चालवायचं, त्याचा धर्म बरं, मी त्याच्यात काम करतो. आणि वाहक उलट म्हणला असेल कुठे पैशाची हिशोब करत असतो, चालक कसा मस्त बसलेला असतो, एकदा नेऊन सोडलं की तो मोकळा असतो, त्याला काही करायला लागत नाही, मग मी चालकाचं काम करेल. असं झालं तर कसं होईल, लोक उतरून घेतील बसून. प्रत्येकाने आपला आपला धर्म पाळला पाहिजे, हा याचा अर्थ आहे. लक्षात असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. सैनिक आणि शिक्षक असेल, शिक्षक सैनिकासारखं काम नाही करू शकत सीमारेषेत जाऊन, आणि सैनिक शाळेत जाऊन शिकवू नाही शकणार. म्हणजे प्रत्येकाने आपापला धर्म पाळला पाहिजे, हे महत्वाचं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. आणि आपला धर्म म्हणजे जो नियतीने दिलेला आहे, आपण स्वीकारलेला आहे, जे आपलं काम आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे, म्हणजे मग त्याचं पाप लागत नाही. पुढे आणखीन कसं करायचं ते पुढे सांगतीलच, ते पुढच्या श्लोकात बघूया.